यांचे गृहमंत्रीच खंडणीच्या आरोपामध्ये जेलवारी करून गेले, ते ऐकतील आणि येतील असतील तिथून. ज्यांचे मंत्री स्वतः पत्रकारांवरती गुंडागर्दी करत होते आणि श्रीकांत दादा आज तेच कायदा आणि सुव्यवस्थेवरती बोलतायत. 2-3 महत्त्वाच्या घटना मला आठवण करून द्यायच्या आहेत. वर्ध्यामधली, वर्ध्याच्या हिंगणघाट मधली निर्भयाचं जे प्रकरण झालं होतं की एका हाडामासाच्या जिवंत महिलेला पेट्रोलचा बोळा टाकून जाळण्यात आलं होतं. सभापती महोदय, तिच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येत नव्हते. सगळा जनक्षोभ होता, संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावरती आला होता. आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार होतं. उद्धवजींनी म्हणजे सरकारच्या माध्यमातून, कलेक्टरांच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराच्या काही मागण्या होत्या, लेखी स्वरूपात लिहून दिल्या होत्या आणि त्यानंतर त्या निर्भयावरती अंत्यसंस्कार झाला होता. सभापती महोदय, या घटनेनंतर 1.5 वर्ष उद्धवजी ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, परंतु त्यांनी त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत.